श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ कृपा या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या सोमवारी म्हणजेच 15 जून रोजी आलेली आहे सोमवती अमावस्या. जेव्हा अमावस्या तिथी सोमवारी येते तेव्हा त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असंही म्हटलं जातं. अमावस्या हा मराठी महिन्याचा शेवटचा दिवस असतो. त्यामुळे या सोमवती अमावस्याच्या दिवशी अधिक महिन्याची समाप्ती होणार आहे. अधिक मासातील अमावस्येला विशेष धार्मिक महत्त्व आहे. याचबरोबर ही अमावस्या सोमवारी आलेली असल्याने तिचं महत्त्व कित्येक पटीने वाढलेलं आहे. सोमवती अमावस्या ही वर्षातील सर्वात मोठी अमावस्या तिथी मानली जाते. मराठी वर्षातील अधिक महिना हा दर 3 वर्षांनी येत असतो. त्याचप्रमाणे या अधिक महिन्यात येणारी अमावस्यासुद्धा दर 3 वर्षांनीच येत असते. तर या सोमवती अमावस्या तिथीला 14 जूनला दुपारी 12:19 सुरुवात होईल आणि ही तिथी 15 जूनला सकाळी 8:23 संपेल. उदय तिथीनुसार अमावस्या सोमवारी 15 जूनला साजरी केली जाईल. सनातन धर्मात सूर्योदयाच्या वेळची तिथी म्हणजेच उदय तिथी धार्मिक कार्यासाठी श्रेष्ठ मानली जाते. 15 जूनला सूर्योदयाच्या वेळी अमावस्या तिथी अस्तित्वात आहे. त्यामुळे अधिक मास अमावस्या म्हणजेच सोमवती अमावस्या 15 तारीखला साजरी केली जाईल. ही अधिक महिन्यात येणारी अमावस्या आपल्या हिंदू धर्मात ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत खास असणार आहे. कारण या अमावस्येला 3 वर्षांनी दुर्मिळ योगायोग जुळून येतोय. धार्मिक मान्यतेनुसार हा दुर्मिळ योग दर 3 वर्षांनी येतो. सोमवती अमावस्या पितरांचे आशीर्वाद मिळविण्यासाठी आणि सर्व प्रकारच्या त्रासांतून मुक्ती मिळविण्यासाठी सुवर्णसंधी मानली जाते आणि अधिक मास भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित असा मानला जातो. सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान शिव, देवी पार्वती, भगवान श्रीहरी विष्णू आणि पूर्वजांची पूजा केल्याने सुखसमृद्धी प्राप्त होते अशी धार्मिक मान्यता आहे. या अमावस्येच्या दिवशी पवित्र नदींमध्ये स्नान केल्याने आणि दान केल्याने अनेक जन्मांतील पापांपासून मुक्ती मिळते. अमावस्या तिथीला पूर्वजांच्या शांतीसाठी प्रार्थना करण्यासाठी विशेष असं महत्त्व आहे. म्हणून या सोमवती अमावस्येला पितरांच्या शांतीसाठी काही उपाय केले जातात. या उपायांमुळे पितृ प्रसन्न होऊन भरभरून आशीर्वाद देतात. तर हे उपाय कोणते आहेत आणि ते कसे करायचे आहेत याबाबतची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर अधिक महिन्यातील ही जी अमावस्या असते ती पितृकार्याशी संबंधित असल्याने या दिवशी पितरांना तृप्त करण्यासाठी जे काही उपाय केले जातात तर हे उपाय सर्वोत्तम मानले जातात. कारण या दिवशी पितरांच्या नावाने अन्न किंवा पाण्याचे दान केल्याने पितर प्रसन्न होतात आणि कुटुंबाला वंशवृद्धी किंवा अखंड सौभाग्याचा आशीर्वाद देतात. तर अमावस्येच्या संध्याकाळी तुम्हाला थोडासा भात शिजवायचा आहे. 1 वाटी होईल एवढा भात शिजवायचा आहे. शिजवताना या भातामध्ये मीठ घालायचं नाही. भात शिजल्यानंतर तो एखाद्या पुठ्ठ्यावर किंवा द्रोणामध्ये काढून घ्यायचा आहे. त्यावर थोडंसं दही घालायचं आणि हा दही भात आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवून घ्यायचा आहे. नंतर घराच्या बाहेर येऊन मुख्य प्रवेशद्वारावरून हा भात उतरवून घ्यायचा आणि घराच्या बाहेर जाऊन तो निर्जन ठिकाणी तुम्हाला टाकून द्यायचा आहे. तिथे असणारे पक्षी, कीटक, मुंग्या तिथे येऊन तो भात खाऊन जातील. हा उपाय अमावस्येच्या दिवशी आपल्या घरात केल्याने पितृदोष दूर होतो. अनेक प्रकारचे पुण्य प्राप्त होते. तसेच पितरांना सद्गती मिळते. म्हणून हा एक उपाय तुम्हाला सोमवारी सोमवती अमावस्येच्या दिवशी करायचा आहे. यानंतरचा जो उपाय आहे तर तो म्हणजे तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर गाईच्या शुद्ध तुपाचा एक दिवा लावायचा आहे. संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत कधीही हा दिवा तुम्ही लावू शकता आणि तुम्हाला शक्य असेल तितक्या वेळा घरामध्ये महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे. हा उपाय केल्याने घरातील प्रखर पितृदोष दूर होतो.
यानंतरचा जो उपाय आहे तो म्हणजे मातीचे एक मडकं किंवा माठ घ्या. तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसार छोटा किंवा मोठा माठ तुम्ही घेऊ शकता. हा माठ पाण्याने भरून अमावास्येच्या दिवशी सकाळी मंदिरात किंवा गरजू व्यक्तीला दान करा. याचबरोबर अमावास्येच्या दिवशी संध्याकाळी घराच्या दक्षिण दिशेला म्हणजेच घराच्या दक्षिण कोपऱ्यामध्ये एक मोहरीच्या तेलाचा दिवा नक्की लावायचा आहे. दिवा लावताना मनोभावे पितरांचं स्मरण करायचं आहे. ओम पितृभ्यो नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि पितरांच्या मुक्तीसाठी आज हा मी दिवा लावत आहे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे. शास्त्रानुसार दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते. त्यामुळे अमावास्येच्या दिवशी तुम्हाला दक्षिण दिशेला एक दिवा लावायचा आहे. यानंतरचा जो उपाय आहे तो म्हणजे तुम्हाला थोडंसं तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घालून ते पीठ तुम्हाला भिजवून घ्यायचं आहे. पीठ भिजवताना त्यात मीठ घालायचं नाही. नंतर या भिजवलेल्या पिठाचे तुम्हाला 5 गोळे बनवून घ्यायचे आहेत. म्हणजे एक प्रकारे 5 पिंड तयार करून ते लाल कापडात गुंडाळायचे आहेत आणि तुमच्या जवळपास जर कुठे नदी असेल किंवा वाहतं पाणी असेल तर त्यात हे पिंड प्रवाहित करायचे आहेत. हा उपाय केल्यामुळे पितरांना शांती मिळते. याचबरोबर एका लोट्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन त्यामध्ये थोडंसं कच्चं दूध मिक्स करा. थोडेसे जवस, थोडे काळे तीळ आणि थोडे तांदूळ त्या पाण्यात मिक्स करा आणि हे पाणी एखाद्या पवित्र नदीत दक्षिण दिशेला तोंड करून पितरांच्या नावाने अर्पित करा. यामुळे देखील पितृ प्रसन्न होतात आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. याचबरोबर अमावास्येच्या दिवशी तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जास्तीत जास्त जप करा. जेवढा होईल तेवढा जास्त जप करा. विष्णू सहस्रनामाचं पठण करा. अगदी एक वेळेस पठण केलं तरीसुद्धा चालेल. तसेच श्रीमद भगवद्गीतेमधला 15वा अध्यायसुद्धा तुम्ही वाचू शकता. या अगदी छोट्या छोट्या सेवा आहेत, परंतु खूप जास्त पटीने आपल्याला या सेवांचं पुण्य मिळत असतं. म्हणून तुमच्याकडून जेवढी होईल तेवढी सेवा जशी जमेल तशी करायचा प्रयत्न करा. अगदी एका जागी बसून सेवा करायला हवी असं काही नाही. तुम्ही काम करत असताना सुद्धा मंत्राचा जप करू शकता. मनापासून जेव्हा आपण एखादी सेवा करतो ना तेव्हा ती सेवा लवकर फलद्रूप होते. म्हणून तुम्हाला जशी जमेल तशी सेवा करा, परंतु नक्की करा. ही माहिती जर तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.